नमस्ते सगळ्यांचे शीतल रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर चला, भोगीच्या दिवशी जी भाजी बनवतात तर ती आज आपण बनवणार आहे। तर त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते मी घेतलेलं आहे। तर हे पहा, सगळ्यात पहिल्यांदा वाटाणा घेतलेला आहे, हिरवा वाटाणा। आणि या सगळ्या भाज्या आरामशीर मिळतात आपल्याला बाजारामध्ये। तर हा घेवडा आणि त्याच्यानंतर हा पावटा घेतलेला आहे, याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर हा हरभरा घेतलेला आहे। हरभऱ्याची एक जुडी मिळते तर ती त्याच्यातली अर्धीच घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर हे बाकीचं जे साहित्य आहे ते टोमॅटो, बटाटा, वांग आणि गाजर आणि ही बोर। तर चला, त्याच्यानं पुढे हा घेवडा घेतलेला आहे। पुढं वालपापडी घेवडा म्हणतात हा। अशा पद्धतीने 2-3 प्रकार असतात ह्याचे देखील। तर हा जो कोणताही मिळेल तो घ्या। तर हा घेवडा मी घेतलेला आहे। तर हा बघा, निवडून घेतला आहे चांगला, कट करून शेंगा। तर अशा पद्धतीने एवढं सगळं साहित्य घेतलं आणि ह्याच्यानंतर मी सगळं बाकीचं जे राहिलेलं आपलं कट करायचं तर ते कट करून घेत आहे। तर याच्यामध्ये गाजर कटिंग करून घेतलेलं आहे। नंतर मग तुम्ही देखील ज्या भाज्या सीझन वाईज मिळतात ना आपल्याला, सगळ्या जेवढ्या मिळते तेवढ्या भाज्या घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये। तर मी जेवढ्या मिळाले ना मला तर तेवढ्या घेतलेल्या आहे। बघा, मी गाजर कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर ही बोरं कट करते। तर बोराचे आटोळे आपल्याला काढून टाकायचे, जेणेकरून ती दाताखाली आली तर आपले दात वगैरे पडू शकतात। तर त्यामुळे मी ही आटोळी वगैरे अशी काढून टाकायची। त्यामुळे मी बोरं अशी कट करून घेतलेली आहेत। 2च बोरं घेतली आणि थोडंसंच गाजर घेतलं, कारण आपली जी भाजी आहे ती जास्त गोड पण होऊ नये म्हणून। आणि त्याच्यामध्ये नंतर मी टोमॅटो सगळे कट करून घेतले, दोन्हीच्या दोन्ही। तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित घेतलेल्या आहेत आपण। आता तुम्ही म्हणसाल की घेवडा वगैरे किती घेतलं? घेवडा पावशर होता आणि बाकीचं सगळं पावशरच होतं, म्हणजे 250 ग्रॅम होते। थोडेसे शेंगदाणे मी भिजवलेले पाण्यात आणि हे तीळ घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हे बटाटे, छोटे छोटे बटाटे आहेत, तर ते बटाटे कट करून घेणार आहे आणि वांगे देखील कट करून घेणार आहे मी। तर चला, बारीक पीसेसमध्ये हे एकदम बारीक पीसेसमध्ये कट करायचेत, म्हणजे लवकर शिजले जातात। तर हे सगळं आपलं तयार झाले। हे सगळं तयार झाल्यानंतर आपल्याला हे सगळे शेंगदाणे त्याच्यातच टाकले मी आणि ही बटाटा आणि वांगी सुद्धा त्याच्यामध्येच घालून घेतली आहेत, कारण सगळ्या भाज्या आता एकत्र झालेल्या आहेत, आपल्या एकजीव झाल्यात। आता ह्यांना मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाल्या सगळी आपली भाजीचा एक प्रकार तयार झाला। तर आता याच्यामध्ये पाणी टाकून या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत सगळ्या एकत्रच। तर चला, आज मी एकदम सोप्या पद्धतीने भाजी शिकवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। कांदा लसूण विरहित भाजी आहे, तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही देखील जरूर ट्राय करा। तर याच्यामध्ये आता बघा, मी एकदम सोप्या पद्धतीने, जास्त झंझट करायची नाही आहे। फक्त भाज्या वगैरे जर असतील, सकाळी जर लवकर बनवायच्या असतील तर आदल्या दिवशीच आपल्याला या सगळ्या भाज्यांची तयारी करून घ्यायची आहे। पण मी मात्र त्याच दिवशी केलेली होती, मला वेळ होता त्यामुळे। तर आपण आता कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे भरपूर आणि मोहरी टाकलेली आहे। मोहरी फुलली की मग आपण जिरं टाकायचं। आता लगेच जिरं देखील फुलून जातं। तर आता आपण लाल तिखट टाकणार आहोत। तर हे आपल्या टेस्टनुसार टाकायचं आहे। मी 1 चम्मच टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण पटकन सगळ्या भाज्या टाकून घेऊया, कारण तेल गरम होतं त्यामुळे मसाला पटकन भाजला गेला, त्यामुळे मी पटकन सगळ्या भाज्या ओतून घेतल्या। आणि आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथं मी 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे। मोठी कढाई आहे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आहेत। हे आपण आता सुक्की भाजी बनवणार आहे आणि सुक्या भाजी आहे तर ही आपण लोखंडाच्या कढईमध्ये करतोय, त्यामुळे ही काळी पडते भाजी। पण तरीही, कारण याच्यातून लोह देखील आपल्या शरीराला मिळतं, एवढ्या सगळ्या भाज्या आपण खाणार आज, तर मग लोह देखील मिळालंच पाहिजे, त्यामुळं लोखंडाच्या कढईत मी शिजवत आहे। तर बघा, इथे हलवून घेतलं आणि झाकून ठेवून थोड्या वेळ नंतर काढलं झाकण मी, आणि मग इथे पाणी सुटलेलं आहे खूप सारं। तर हे जे पाणी आहे तर याच्यामध्येच आपल्याला सगळं हे शिजवून घ्यायचं आहे। तर चला, थोडा वेळ कमी जास्त गॅस करत शिजवायचं आहे। पहिल्यांदा फास्ट गॅसवरतीच ठेवायचं, म्हणजे पटपट शिजतात आणि पटपट पाणी देखील कमी होतं। तर आणि हलवत राहायचं आहे, थोड्या वेळाने उघडत
याला हलवून घ्यायचं आहे आणि भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर तोपर्यंत मी इकडं शेंगदाणे भाजून घेतले। थोडेसे शेंगदाणे आहेत, 50 ग्रॅम एवढेच शेंगदाणे घेतलेले आहेत। जास्त आपल्याला टाकायचे असले तर टाकू शकतो, पण मी शेंगदाणे 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत, भाजून घेतले। आता मिक्सरमध्ये हलकेसे मोठे मी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही फिरवू शकता, बारीक मोठे कसेही। आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि फिरवून घेतले। जाड जरा कूट, याचा कूट जाड करून घ्यायचा आहे आपल्याला। आता बघा इकडे तोपर्यंत माझ्या भाज्या शिजल्या। आता या शिजलेल्या भाज्यांना एकदा हलवून घेऊ आणि मग ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकू। तर इथे मी बटाटा देखील बघितला शिजला आहे का, तर तो खूप चांगल्या प्रकारे शिजला आहे। बाकीचे पावटा वाटाणा सगळं शिजलेलं आहे, त्यामुळे आता आपण फक्त याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत। आपण ऑलरेडी तिखट टाकलेलं आहे। आपण आता हे जे कूट केलेला आहे शेंगदाण्याचा, तर तो टाकून घेऊया आणि मस्तपैकी भाजीला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यानंतर आपण तीळ टाकून घेऊ 1 चमचा। आता तीळ हे भाजलेले होते जरा, त्यामुळे मी टाकलेले आहेत। थोडे थोडे भाजून घ्या आणि मग टाका, म्हणजे चव चांगली लागते। कच्चे टाकले तर थोडंसं कडवट लागू शकते भाजी, तर भाजून घ्यायचे, थोडेसे फुलवून घ्यायचे तीळ आणि मग टाकायचे। तर अशा पद्धतीने मी एकदा झाकून ठेवून एक वाफ काढली त्याची, तर सुंदर अशी भाजी आपली भोगीची तयार झाली आहे। तर बघा किती सुंदर आहे आणि खायला तर अप्रतिम, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे आपली। कांदा लसूण अजिबात घातलेला नाही आहे आपण, एकदम सोपी पद्धत आहे। फक्त भाज्या शिजवून घ्यायच्या आणि खायला तर 1 नंबर लागते, 1 नंबर। तर चला, अशा पद्धतीने आपली भाजी तर तयार झाली, पण आता मात्र भाकरी राहिली आहे। तर आपण आता मस्तपैकी भाकरी देखील बनवून घेणार आहे। तर ह्या भोगीची भाजी म्हणजेच सगळ्या भाज्या आपल्या पौष्टिकपणा आपल्या शरीरामध्ये जावा यासाठीच हा भोगीचा आपला सण आहे। आणि ह्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा येते, प्रतिकारशक्ती वाढते आपली। थंडीच्या दिवसामध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात त्या सगळ्या खाल्ल्या पाहिजेत, एकही भाजी राहू नये, यासाठीच की काय ही भोगीची आपली संस्कृती आहे। तर आपण सगळ्या भाज्या भोगीच्या दिवशी करतो एकत्र आणि खातो भाजी बनवून। तर चला, मी भाकरी बनवून घेते आणि माझ्याकडे ज्वारीचंच पीठ होतं लगेच, तर त्यामुळे मी लगेचच ज्वारीच्याच पिठाच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि त्याला तीळ देखील लावून घेतले आहेत। आणि आता आपण तव्यामध्ये टाकू। आता तव्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं शेकून द्यायची आणि नंतर पाणी लावलं आणि मस्तपैकी पाणी लावून देखील सुकवून घेतलं हलकंसं पाणी, मग पलटून घेतली आणि मग पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने देखील पलटून घेतली आणि मस्तपैकी भाजून घेतली तिला। आणि आपली भाकरी देखील एकदम तीळ लावून करकरीत भाजून तयार झाली। तर आता चला वाढते मी। आता जी भाजी आहे, जी भोगीची आपली तयार झालेली भाजी होती, तर तिला मी एका ताटामध्ये डायरेक्टली सगळीच काढून घेतली, कारण आपले लोखंडाच्या कढाईमध्ये होती ना, म्हणून मी सगळी एकाच ठिकाणी काढून घेतली। कारण जास्त वेळ जर ही भाजी लोखंडाच्या कढाईमध्ये राहिली तर तिला तांब चढते, भाजीला खालून घामाने तांब यायला सुरुवात होते, म्हणून मी ती सगळी कढाईतून भाजी लगेच काढून घेतली एका ताटामध्ये। आणि आता आपल्या भाकरी देखील तयार झालेल्या आहेत, मस्तपैकी तीळ लावलेल्या भाकरी आणि ही आपली भाजी, खेंगट म्हणतात ह्याला। तर खेंगट आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी। आणि तुम्हाला देखील ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा। आणि जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शीतल रेसिपी चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।